बस बस इथं बस. सानू शांत हो, नको रडूस. सानिका बास आता, प्लीज शांत नको रडूस. शुभू बाबा, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय. मला तुमचा अभिमान वाटतोय. आणि सानिका, तू मला तुझी मैत्रीण किंवा वहिनी समजत असशील किंवा नसशील, पण एक सांगते, तू जो काही निर्णय घेतलायस ना, त्या निर्णयात मी तुझ्या बरोबर आहे. माझा बी पाठिंबा. साने, जा आज जाऊन आराम कर जा. हो, जा जा. हा चला जास. जा मानव. श्रावणी, आज सानिकाचं बाळ वाचले ना, ते फक्त तुझ्यामुळं. पण श्रावणी, मला एक गोष्ट कळत नाहीये, पोलिसांसमोर सानिकासमोर माझं नाव का घेतलंस? जसं की हे सगळं मी केलंय. अगं या सगळ्या मागं तुझे कष्ट आहेत, तुझी मेहनत आहे. शुभू, सानिकाने तुला मारलेली ती घट्ट मिठी आठवते ना तुला? शुभू, तू या घरचा प्रमुख आहेस, हो की नाही? आणि बघ ना, सानिकाच्या मनात आता तुझ्याबद्दल केवढा आदर निर्माण झालाय. आणि मला ना खात्री आहे, जसं सानिकाचं मन बदललं ना, तसंच एक दिवस तुझ्या आईलाही तुझी नक्की दया येईल. श्रावणी, थँक्यू. थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय म्हणतोयस? कर्तव्यच आहे माझं, तुझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला एकत्र करण्यासाठी मी काहीही करू शकते, ते सुद्धा अगदी हसत मुखाने. प्रेमाची देवाणघेवाण झाली असेल ना, तर शुभ आंघोळ करून घे. आणि जोडीनं पाया पडा आज विठ्ठलाच्या. आणि श्रावणी बाळा, आज पूजा तुझ्या हातनं भाऊ दे बर का. पूजा, आज काय? अगं असं काय करायलीस? आज आषाढी एकादशी आहे. आज आषाढी एकादशी आहे? हा. श्रावणी, काय झालं? एकादशीचं नाव ऐकून असं गप का झालीस? काय अडचण आहे का? नाही, काही अडचण नाही रे. पण आजच्या दिवशी ना, माझे बाबा विठ्ठलाच्या मंदिरात जातात, महापूजा करतात, मनोभावे विठ्ठलाच्या पाया पडतात. आठवण आली मला की काही. मला सांग, तुला तुला साहेबांना बघायचं आहे का? शुभू, मला त्यांना खूप बघावंसं वाटतं माहितीये. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या घरात आल्यावर मी एका मंत्र्याची मुलगी आहे ही ओळख मी विसरून जाईन. माझ्या बाबांचा रुतबा, मान मर्यादा, पैसा अडका, प्रतिष्ठा, पद ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नसेल. नाही नाही, असं काही वाटत नाही मला. हा विचार सुद्धा नको. काही नाही. श्रावणी, तुला साहेबांना बघायचंय, तुझी इच्छा आहे, तर मग मन का मारायला लागलेस? एक काम कर, चल आपण मंदिरात जाऊया, तू साहेबांना बघ. चल चल. हा, बरोबर बोलतोय शुभू. हा, अगं बापाची माया अशी दडवून ठेवू नये मनामध्ये.
जा ना, जाऊन भेटून ये, लांबून भेटून ये. नाही बाबा, खरंच नको. जर त्यांनी मला शुभू बरोबर बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला माहितीये अजूनही ते खूप चिडले असणार माझ्यावर. आजच्या दिवशी माझ्यामुळे त्यांना राग नको यायला. मला त्यांचा सण खराब नाही हो करायचा आहे, त्यामुळे नकोच काही. ठीक आहे, तुला मंदिरात जायचं नाही ना, मी विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन येतो. साहेब पूजा करत असतील, मी साहेबांचा फोटो काढतो, व्हिडिओ बी काढतो आणि तुला आणून दाखवतो. मग तर चालेल. तू करशील हे भाजीसाठी? खरंच? चुपू, थँक्यू, खरंच थँक्यू. अरे पण हे जर सासूबाईंना कळलं तर परत वाद होतील घरात. श्रावणी, कुणाला काही करणार नाही, तू नको काळजी करूस. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. शुभू करल समजून नीट. हा, आणि दारापुढे तेवढी रांगोळी काढ बरं काच. म्हणजे मी कधी काढली नाहीये, पण काही हरकत नाही. मी इंटरनेटवर बघते, प्रयत्न करते. जसं जमेल तसं काढ. हा, मी आहे आतमध्ये, तयारी कर. पृथ्वी, मंदिरामध्ये जी महापूजा करायची आहे त्यासाठी तुला तयारी करायला सांगितली, केलीस का? हो भैया, आणि टोपी घेतलीस का? आठवणीने पूजेला बसताना लागेल ती. काही काळजी करू नकोस भैया. मी पूजेचं सगळं सामान, हार, फुलं, तू सांगितलेल्या सगळ्या लहान लहान गोष्टी घेतल्यात आणि गाडीत ठेवून दिल्यात. आजची ही एकादशीची पूजा फार महत्त्वाची आहे आपल्यासाठी. आज पूजा आटपल्यानंतर तिथे जमलेल्या लोकांसमोर मी एक अनाउन्समेंट करणार आहे. भैयासाहेब, त्याआधी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरातली पूजा आणि विठुमाऊलीची आरती व्हायला पाहिजे ना? बरोबर आहे तुझं. आपण आधी आपल्या घरातल्या देवांची पूजा करून घेऊ आणि मग मंदिराकडे निघूया. चला या.